नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं। जो डेटामध्ये जे चेंजेस झालेले आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर आज लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रिटेलरला वरती नेऊन लटकवण्याचं काम चालू आहे। म्हणजे रिटेलरला बाय होते मार्केट असं फील करून देऊन त्यांना लॉंग करायला लावायचं आणि स्वतः मात्र शॉर्ट घ्यायचं। तर सेम पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय। तर बघू शकता तुम्ही रिटेलर लॉंग झालेला आहे 1,19,065 एवढ्या पोझिशन रिटेलरनी लॉंग केलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकत असाल तर कॉल लॉंग जे आहे ते मेजर चेंज झालेलं आहे। 48%नी कॉल लॉंग झालेले आहेत आणि पुट जे लॉंग आहेत ते 27%नी हे झालेले आहेत। तर याच्यामध्ये फार तसा मेजर चेंज झालेला नाही आहे, पहिलाच दिवस होता एक्सपायरी नंतरचा। तर तरीसुद्धा लॉंग्स घेतलेले आहेत आणि या बऱ्यापैकी वरच्या लेवलला लटकवून FIsनी सेलिंग वाढवलेली आहे। तर ही सेलिंग पण त्या अर्थाने फार मोठी नाही आहे, पहिलाच दिवस होता। तर ठीक आहे, फार मोठी सेलिंग नाही आहे, पण वरच्या लेवलला तर सेल केलेले आहेत हे मात्र नक्की। तुम्ही बघू शकता फ्युचर्स जे कॉल शॉर्ट्स आहेत ते ऑलमोस्ट 88%नी इन्क्रीज झालेले आहेत आणि ते जर मार्केट खालच्या लेवलला पण होतं बराच वेळ, तर मग त्या लेवलला जर शॉर्टिंग झाली असेल तर हा थोडासा एक सिरियस इश्यू बनू शकतो। म्हणजे शॉर्ट साईडला मार्केट राहू शकतं। तर आता आपण बघतोय प्रोने काय केलं आहे मेजर। तर प्रोमध्ये जे लॉंग्स होते ते त्यांनी कमी केलेले आहेत आणि थोडंसं प्रॉफिट बुकिंग म्हणूया किंवा थोडीशी शॉर्ट साईडच्या पोझिशन त्यांनी बनवण्याचं काम चालू केलेलं आहे। जे कॉल शॉर्ट आहेत ते 22%ने वाढलेले आहेत, 22%ने ते वाढलेले आहेत आणि तसा मेजर चेंजेस तर बघताना अजून फार दिसत नाही आहे। जी एकदम क्लिअर डायरेक्शन म्हणतो ना आपण की आता एकदम परफेक्ट शॉर्ट, आता इथून 400-500 पॉईंट आपल्याला पडणार आहे अशी सिच्युएशन तर नाही आहे आणि लॉंगचं पण पोझिशन त्या अर्थाने नाही आहे। तर 2 तारखेचं जी ट्रम्प टेरिफचं जे ॲप्लिकेशन आहे तर त्यासाठीचं हे असू शकतं। तर बघू शकता रिटेलरनी थोड्याशा पोझिशन कमी केलेल्या आहेत, त्यानंतर FIsनी शॉर्ट पोझिशन वाढवलेल्या आहेत ऑलमोस्ट 65% आणि प्रोनी त्यांच्या पोझिशन्स हलक्या केलेल्या आहेत। म्हणजे ह्याचा मोठी अर्थ असा आहे की FIs आणि प्रोज थोडेसे निगेटिव्ह जाताना दिसत आहेत कम्पेअर टू रिटेलर। थोडा रिटेलरचा आकडा टाकायला चुकला होता। तर 1,19,000च्या लॉंग पोझिशन रिटेलरच्या झालेल्या आहेत आणि 114% इन्क्रीज कम्पेअर टू लास्ट डेच्या या ठिकाणी झालेलं आहे। आता हे जे मायनसमध्ये आहेत म्हणजे FIs ऑलरेडी निगेटिव्ह होते ते अजून निगेटिव्ह झालेले आहेत आणि 65%चं निगेटिव्ह हे झालेले आहेत। आता या ठिकाणी हे जे मायनस दिसते तुम्हाला ॲक्च्युली, तर हे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झालेत। म्हणजे हे मायनस आपल्यासाठी ॲक्च्युअल मायनस आहे आणि जे वरती मायनस साईन आहे FIचे ते ॲक्च्युअल इन्क्रीज आहे, म्हणजे ते पण एक मायनस आहे आणि वरती पॉझिटिव्ह म्हणजे FIs आणि प्रोजने आज निगेटिव्ह काम केलं तर रिटेलरने आज बाय करून काम केलेलं आहे। तर बघूया पुढच्या दिवसासाठीचं काय होतं। त्याचं इम्प्लिकेशन्स तुम्हाला नक्की कळत असेल। कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी की हे थोडंसं वॉलटाईल आणि रेंज बाउंड राहण्याचा प्रयत्न होईल आणि खाली ज्यावेळी जात होतं मार्केट तिथे मी सांगितलं की शॉर्ट करू नका, मार्केट तेवढं काही निगेटिव्ह डेटा नाही आहे, रिटेलरला ते फसवण्याचं काम आहे। रिटेलरला ते लॉंग करून गुंडाळायचं काम या ठिकाणी करत असतात। तर आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओतून या डेटामधून काही डायरेक्शन मिळत असेल तर याचा फायदा नक्की उचला आणि आपलं ट्रेडिंग स्किल नक्की सुधारा। थँक्यू मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच।